सिराज सर. आय होप माझा आवाज एकदम क्लिअर आहे. माझं नाव तानाजी अवताडे. बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यानंतर मी MBA केलं 2011 शिवाजी युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे. स्वतःचे पेटंट आहेत आणि त्याच्यानंतर हा बिझनेस जी अपॉर्च्युनिटी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे, ही अपॉर्च्युनिटी मित्रांनो मागच्या 7 वर्षापूर्वी मी बघत होतो. अनेक प्रश्न होते डोक्यामध्ये की नेमकं काय असेल, कसं असेल, याचा मला एक्झॅक्टली बेनिफिट होणार आहे का नाही होणार आहे, मी वेळ द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. पण विचार केला तर ज्यांनी मला लिंक पाठवली किंवा ज्यांनी मला हा बिझनेस समजवला, तर मी विचार केला की जर मी वेळ देतोच आहे, तर का नाही मी एंड पर्यंत ऐकायचं की नक्की काय सांगतात ना. शेवटी करायचं का नाही करायचं हा डिसिजन माझा आहे. येस ऑर नो. आणि हा विचार करून मी हा प्रोग्राम बघितला, हा ही विचार करून मी अपॉर्च्युनिटी बघितली आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जो बदल झाला, तो सेम बदल तुमच्या पण आयुष्यामध्ये होऊ शकतो. आणि एक्झॅक्टली हेच समजवण्याचा मी पुढच्या 45 मिनिटं तुमच्याशी डिस्कशन करणार आहे, बोलणार आहे. तर जर तुम्ही या 45 मिनिटात काहीही काम करणार असाल, तर माझी रिक्वेस्ट आहे ते थोडंसं बाजूला ठेवा. 45 मिनिटं व्हिडिओ ऑन करून बसा, डायरी पेन घेऊन बसा. जरी आता डोक्यामध्ये अनेक प्रश्न उभा राहिले असतील, तरी सुद्धा ते बाजूला ठेवा. ते प्रश्न तुम्हाला मी जे प्रेझेंटेशन देणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, 95 to 99% प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मिळतील. त्याच्यानंतर जरी तुम्हाला 1-2% प्रश्न शिल्लक राहिले असतील, तर ज्यांनी तुम्हाला लिंक दिली त्याच्याबरोबर बसा, त्याच्याबरोबर डिस्कशन करा. कारण आजच्या काळामध्ये प्रत्येक माणूस 3 गोष्टींच्या पाठीमागे धावतोय. प्रत्येक माणूस. पहिली, स्वतःची हेल्थ जपण्यामध्ये आणि फॅमिलीची हेल्थ जपण्यामध्ये माणसाचे कष्ट आहेत किंवा तो आज त्याच्या पाठीमागे धावतोय. पण तुम्ही विचार करा, की आज आपली हेल्थ चांगली आहे का? आपल्या फॅमिलीची सगळ्यांची हेल्थ चांगली आहे का? प्रत्येकाला असं वाटतं आयुष्यामध्ये आनंदी असलं पाहिजे. येस ऑर नो? रात्री झोपताना दुःखीत झोपायचं असं किती जणांना लाईफ आवडतं? कुणीच नाहीये. लहान मुलाला पण वाटतं माझे हट्ट पुरवले पाहिजेत. वयस्कर व्यक्तीला वाटतं आता माझ्या मुलांनी माझे हट्ट पुरवले पाहिजेत. आणि जे काम करतात त्यांना वाटतं की हेल्थ वेल्थ असेल तर मी पण खुश होईल. सकाळ संध्याकाळ पण हे सगळं मिळतंय का चेक करा. आणि एक्झॅक्टली हे 3 प्रॉब्लेम, काहीतरी सांगून द्यायचं ना. हेल्थ, वेल्थ आणि कोण घ्यायचं हॅपीनेस, म्हणा या 3 घ्यायचं शब्दांवरतीच म्हणा. हा वेबिनार किंवा ही अपॉर्च्युनिटी मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. तर मला जस्ट मी प्रेझेंटेशन मोडला जातोय. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्रेझेंटेशन एंड पर्यंत ऐका. परत एकदा विश्वास देतो की अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये निश्चित बदल घडवू शकते. तर मी प्रेझेंटेशन मोडमध्ये जातो. तर चला, परत एकदा तुमचं वेलकम आहे. तुमच्या जोरदार क्लॅपिंगमध्ये आपण लाईफ चेंजिंग बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये मी तानाजी अवताडे परत एकदा तुमचं स्वागत करतो. जसं मी आता बोललो, प्रत्येक माणूस पैसा कमवण्यासाठी धावतोय, स्वतःचे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी धावतोय. काय ड्रीम असतात? एक चांगलं घर असायला पाहिजे, चांगली कार असायला पाहिजे, फॉरेनला जायचंय, चांगली हेल्थ पाहिजे आणि मान सन्मान पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. यापैकीच प्रत्येकाची स्वप्न इकडं तिकडं असतात किंवा प्रत्येकाला असं वाटतं याच्या आजूबाजूलाच माझी सगळी स्वप्न आहेत. म्हणजे मी जे पिक्चरमध्ये तुम्हाला घर दाखवलं एक्झॅक्टली असं नाही, पण काहीतरी वेगळं, काहीतरी एक ड्रीम तुमचं ठरलेलं असेल. मर्सिडीज नाही, कुणाचं BMW, कुणाचं ऑडी असू शकतं, कुणाची प्रीमियम सेगमेंटमध्ये फॉर्च्युनर असेल. प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळे आहेत. फॉरेनला एकाला युरोपमध्ये जायचं, तर एकाला अमेरिकेत जायचं, तर एकाला एशियन कंट्रीजमध्ये जायचंय. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहेत. पण अल्टिमेटली ब्रॉडर लाईन, टॉप लाईनला आपण विचार केला, तर यापैकीच प्रत्येकाचे सगळे स्वप्न अवलंबून आहेत. पण जसं मी म्हणलं, की आपल्याला हे स्वप्न पूर्ण होताना दिसतायत का? याचं मेन कारण काय आहे? कारण जसं मी म्हणलं, की आपण जॉब करतो 8 तास, 10 तास, कुणी व्यवसाय करत असेल. आपण व्यवसाय करत असताना पाहिजे तेवढे पैसे मिळतायत का? याचं मेन कारण आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग, इन्फ्लेशन, महागाई. मग एक सर्वे इंडियन गव्हर्नमेंटचा ज्याच्यामध्ये असं सांगितलंय, की 1940 मध्ये एक फॅमिली चालवण्यासाठी 15 ते 18 लोकांची फॅमिली चालवण्यासाठी फक्त 10 तेच खर्च 1 लाख रुपीजला क्रॉस झाला. आज इथं बरेचसे लोक मेट्रो सिटीज मध्ये राहतात. तुम्ही स्वतः चेक करा. वी आर इन 2025. आता आपण 25 मध्ये आहोत आणि 25 मध्ये आपल्याला 1 लाख रुपये पुरतायत का? स्वतःला विचारा हा प्रश्न. याचं उत्तर निश्चित नाहीये. मग जर हा जो चार्ट, हे जे तुम्हाला पिक्टोरियल फॉर्म मध्ये दिसतंय, तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येक 20 वर्षानंतर एक झिरो इन्क्रीज होत गेला कॉस्ट मध्ये. मग 2040 हम दो हमारे किती माहित नाही, पण खर्च मात्र जर आपण बघितला, स्वतःला विचारा की जर 1 लाखावरती एक शून्य वाढला तर 10 लाख रुपये खर्च लागायला लागेल. आणि ते 2040 मधले 10 लाख रुपये तुम्ही आज जे करताय ते करत असताना तुम्हाला असा विश्वास आहे का की तुम्ही 10 लाख रुपये इन्कम पर्यंत पोहोचाल? जर असेल विश्वास, असं वाटत असेल होतंय, तरी सुद्धा तुम्हाला पण याच्यातून काही ना काही मिळणार आहे. पण जर उत्तर नाही असेल,
तर मग मात्र हे प्रेझेंटेशन बघितल्याशिवाय कुठं जाऊ नये. डायरेक्ट सेल तर तो कसं होतं, काय होतं याच्यावरती आपण या पिक्चरवरनं आपण समजून घेऊया. डायरेक्ट सेलिंग समजवण्याच्या अगोदर आपण हे समजून घेऊया की ट्रॅडिशनल वे ऑफ मार्केटिंग काय किंवा ट्रॅडिशनल वे ऑफ बिझनेस काय असतो. इथं कुठलाही कस्टमर ज्यावेळेस प्रॉडक्ट परचेस करतो, आपण सगळेजण कुठलंही प्रॉडक्ट सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढे आपल्याला प्रॉडक्ट्स लागतात, हे प्रत्येक प्रॉडक्ट जर आपण बघितलं तर आपण रिटेलिंगच्या चेन मधून विकत घेत असतो. एका रिटेलरकडनं विकत घेतो. रिटेलर होलसेलरकडनं परचेस करतो, तो डीलरकडनं करतो, तो डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट आणि मग मॅन्युफॅक्चरर येतो. कुठलंही प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलंय ह्याची अनाउन्समेंट ऍडव्हर्टाइज थ्रू होते. मग विचार करा, आपण बघितलं की ऍडव्हर्टाइज मध्ये सगळे सेलिब्रिटीज काम करतात. हे सेलिब्रिटीज फ्री ऑफ कॉस्ट निश्चित काम नाही करणार. हे यांचे चार्ज करतात. मॅन्युफॅक्चरर जो 40 रुपयाला जी वस्तू तयार झाली, ही 40 रुपयाची वस्तू येईपर्यंत 100 रुपयाला झाली, 100 रुपीजला झाली, 100% ला झाली, 60% अमाऊंट इथं डिस्ट्रीब्यूट केले जाते. दिस इज ट्रॅडिशनल वे ऑफ बिझनेस. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, की याला हे जे मिडल एजंट्स आहेत सगळे, ही जी मिडल चेन आहे, यांना यांना बायपास करणं आणि मॅन्युफॅक्चररकडे तयार झालेली वस्तू डायरेक्टली एका डायरेक्ट सेलिंग कंपनीनं घेणं आणि इथून डायरेक्टली ती कस्टमर पर्यंत पोहोचवणं. मग मला सांगा, हे जे सगळे लोक आहेत, हे आज बिझनेस करतात, मोठे पैसे कमवतात का नाही कमवत? कधी कधी मी विचार करतो की एखाद्या प्रॉडक्ट मध्ये जर 300 400 कोटी रुपये ऍडव्हर्टाईज मध्ये खर्च केले जाऊ शकतात, तर या इंडस्ट्रीमध्ये मिडल चेन मध्ये किती मोठा पैसा आहे. मग तो सगळा पैसा डायरेक्ट सेलिंग कडे आला आणि या डायरेक्ट सेलिंग थ्रू कस्टमरला इथं आपण डिस्ट्रीब्युटर बनवतो आणि डिस्ट्रीब्युटरला परत एका प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये आपण हे पैसे इक्वल डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस. मग डायरेक्ट सेलिंग मध्ये आज लोक का काम करतायत? एम्प्लॉयमेंट मध्ये सॅलरी मिळते, पर्सनल फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम काहीच नाहीये. जे छोटे व्यवसाय करतात, लाखोंमध्ये इन्कम करतात, पर्सनल फ्रीडम आहे, पण फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम नाहीये. मोठे बिझनेस करणारे लोक जे लॅक्स करोड्स मध्ये पैसे कमवतात, अशा लोकांना पर्सनल फ्रीडम पण आहे, फायनान्शियल फ्रीडम पण आहे, पण टाइम फ्रीडम नाहीये. डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करणारे 3 वर्ष 5 वर्ष जे लोक वेळ देतात, हे लोक लॅक्स करोड्स मध्ये पैसे तर कमवतात, पण पर्सनल फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम आणि टाइम फ्रीडम मिळू शकतो. मग तुम्ही चेक करा, तुम्हाला पाहिजे का? पण 55% मार्केट शेअर आज जर बघितला तर तो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये वेलनेस प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर कॉस्मेटिक, पर्सनल केअर जर सेकंड नंबर 27%. त्यानंतर जर बघितलं तर आपण हाऊस होल्ड आयटम्स असतील किंवा अदर्स मध्ये 6% आणि ब्युरेजेस आणि होम केअर मध्ये 3%, असं ओव्हरऑलचं मार्केट शेअर आपण बघतोय. डायरेक्ट सेलिंगचे की पॉइंट्स काय आहेत? सगळ्यात इम्पॉर्टंट, यात बरेच असे लोक आहेत ज्यांनी कधीतरी डायरेक्ट सेलिंगचं नाव ऐकलं पण असेल. पण सगळ्यात इम्पॉर्टंट, डायरेक्ट सेलिंग बिझनेस करत असताना काय विचार केला पाहिजे? तो हा विचार आहे की हा बिझनेस प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस पाहिजे. प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस पाहिजे. प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार नाही आणि प्रॉडक्ट बेस मध्ये हायेस्ट पोटेन्शियल आहे. कारण कन्झ्युमेबल्स असतील तर ते कंटिन्युअस कन्झ्युम होतात आणि कंटिन्युअस कन्झ्युम तर ते रिपिटेटिव्ह परचेस पण होतात. इथं बॉस नाहीये, लॉस नाही, रिस्क नसते, लायबिलिटी नसते, पर्सनल डेव्हलपमेंट होऊ शकते, ट्रेनिंग आणि सिस्टमचा प्रचंड मोठा सपोर्ट असतो. इथं इथं टाइम कंपाऊंडिंग पॉसिबल आहे, कारण इथं डुप्लिकेशन होतं. ते पुढे कसं मी तुम्हाला समजवणार आहे. पॅसिव्ह इन्कम, रिकॉग्निशन, रिवॉर्ड सपोर्ट करतोय. डायरेक्ट सेलिंग बद्दल थोडंसं आपण 2021 मध्ये याच्यावरती प्रॉपरली गव्हर्नमेंटचे रूल्स पास झाले, याच्यावरती GR झाले आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचं लक्ष इकडे वळायला लागलं की हा बिझनेस प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस आहे. कारण US मध्ये जे स्टार्ट झालं होतं, ज्यावेळेस सेकंड वॉर चालू होतं, ट्रेड करण्याचा एकच, गरीब पण तेवढेच आहेत, मिडल क्लास पण तेवढेच आहेत, लोअर मिडल क्लास पण तेवढेच आहे. जो कॉन्सन्ट्रेट झालेला पैसा एका ठिकाणी, जो बिझनेसचा पैसा अकोमोडेट होतोय, बंच जात आहेत, तर ते डिकॉन्सन्ट्रेट होण्यासाठी एकच इंडस्ट्री काम करू शकते. त्याचा हा डायरेक्ट सेलिंग मधला वेलनेस इंडस्ट्रीमध्ये, कारण सगळ्यांना माहिती की आपली हेल्थ डिटोरेट व्हायला लागली. का ते पुढे बघूया आपण, पण थोडंसं समजून घेऊया की आपली बॉडी बनते कशी. तर आपल्या बॉडीतला सगळ्यात छोटा घटक कुठला आहे, सगळ्यात मायक्रो घटक कुठला, तो सेल आहे. सेल पासून टिश्यू बनतात, टिश्यू बनतं, ऑर्गन बनतो, मग ऑर्गन सिस्टम बनते आणि त्यानंतर बॉडी बनते. अल्टिमेटली कुठलाही आजार झाला, कुठलाही डिसीज झाला, तर तुम्ही इमॅजिन करा, तर तो कुठं होत असेल, तर तो सेलवरती होतो. पण आज ॲलोपॅथीमध्ये जर आपण बघितलं तर सेलवरती काम करणारे किती प्रॉडक्ट्स आहेत, फार कमी आहेत. आणि म्हणून जे आपण क्रोनिक आजार बघतो किंवा असे काही आजार बघतो, जे आजार परत बरेच होत नाहीत. मग आज जर बघितलं, ह्याचं कारण काय? कारण आपल्या शरीराला पाहिजे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि चांगलं जेवण, संतुलित खाणं, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, मिनरल्स, विटामिन्स, फायबर्स, फॅट, प्रोटीन हे मिळू शकतं. पण आज आपल्याला काय मिळतंय? प्रदूषित हवा आहे आपल्या आजूबाजूला. सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, एवढे मोठे तुम्ही बाईक्स बघताय, कार्स बघताय, याचं प्रदूषण आहे.
आपण जे पाणी पितोय ते पूर्ण पोल्युटेड वॉटर आहे, कारण सगळ्या इंडस्ट्रीचं पाणी अल्टिमेटली नदीत जातंय. तेच पाणी आपण पितोय. मग काही शेतकरी म्हणतात नाही आम्ही विहिरीतलं पाणी पितो. अरे पण तुम्ही शेतामध्ये जे खतं टाकता ते पण अल्टिमेटली पर्क्युलेट होऊन तुमच्या विहिरीमध्येच जातात. हो. हे बंद करून त्यानंतर ना. फास्ट फूडचा वापर विचार करा आपला किती आहे आज. त्यानंतर काही लोकांना ॲडिक्शन्स असतात. याच्यानेही तुमची बॉडी खराब होतीये. मग आज आपण बघितलं तर आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याची गरज आहे. आपल्या बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार झालेत, याला रिमूव्ह करण्याची गरज आहे. आणि रिमूव्ह करत असताना जर तुम्ही बघितलं, तर आपल्याकडे एक असं जबरदस्त स्पेशल ब्रँड अँबॅसेडर प्रॉडक्ट आहे, ज्याचं नाव आहे अकाई सोना. हे 15 बेरीजचा एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेलं प्रॉडक्ट आहे, ज्याची ओरा क्वालिटी 208 आहे. तुम्ही जर बघितलं, हे प्रॉडक्ट तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं. आणि जर बॉडी डिटॉक्सिफाय झाली, तर तुमचे आजार बरे होऊ शकतात. तुम्ही हील होऊ शकता. मग बरेच लोक मला प्रश्न विचारतात, सर आजारी पडल्यानंतरच हे घ्यायचंय का? हो नाही. जे आजारी नाहीयेत ते पण घेऊ शकतात. कारण तुम्हाला जर आजारी पडायचंच नसेल, मी कायम म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारी पडण्याच्या अगोदर जर आजारी न पडण्यासाठी जर आपण प्रिकॉशन्स घेतल्या, तर आजारी पडणारच नाही. त्यानंतर बघितलं तर हे 30 बेरीजचं प्रॉडक्ट आहे, ज्याचं नाव आहे अकाई सोना प्लस. याच्यामध्ये 30 बेरीज आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं तुम्ही जे स्क्रीनवरती बघताय वेगवेगळे हेल्थचे प्रॉडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये डिटॉक्सी एज जे डायजेस्टिव्ह सिस्टमवरती काम करतं. ॲलोवेरा सारखं प्रॉडक्ट आहे आपल्याकडं. प्रोटीन्स पावडर्स आहेत. त्यानंतर जर बघितलं तर नारी प्रिया हे जे प्रॉडक्ट तुम्हाला सेंटरला दिसतंय ना मित्रांनो, हे आज लेडीजसाठी जर बघितलं तर अतिशय उत्तम प्रॉडक्ट आहे. कारण हे घरामध्ये लहान मुलगा आहे, तुम्ही हॉर्लिक्स बोर्नव्हिटा देताय, रिप्लेस करा पीडिया सत्वनी. आमची गॅरंटी त्याची मेंटल स्टॅबिलिटी, मेंटल ग्रोथ, हे फिजिकल ग्रोथ, त्याचा क्लेवरनेस सगळं इन्क्रीज होऊ शकतं. ग्रीन रिच टी ज्याला वेट मॅनेजमेंट करायचंय, तुलसी ड्रॉप सारखं प्रॉडक्ट आहे जे आज इंडियामध्ये कुणाकडेच नाहीये, असं तुलसी ड्रॉपचं प्रॉडक्ट आहे आपल्याकडं. त्यानंतर जर बघितलं तर प्रत्येकाला सगळ्याला जेवढे माझं प्रेझेंटेशन ऐकत असतील, ऑलमोस्ट 99% लोक असे आहेत ज्यांना B12 आणि D3 ची डिफिशियन्सी आहे. मग हेच प्रॉडक्ट आपल्याकडे आज जे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स मधून आपण बनवलेत असे प्रॉडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत, ज्यांना आपल्या स्वतःला हार्टला प्रोटेक्ट करायचं, ओमेगा 369, त्यानंतर गार्लिक सारखे टॅबलेट, D3 मल्टीव्हिटॅमिन्स, ग्लुकोसामिन, गॅनोडर्मा सारखे, स्पिरुलिना सारखे टॅबलेट आहेत. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, हेडॅक होतो, अशा लोकांसाठी नस्य ऑइल आहे. त्यानंतर स्नूझर जे घोरण्याचा वगैरे त्रास असतो त्यासाठी प्रॉडक्ट आहे. ऍसिडिटी होत असेल तर त्यासाठी इन्स्टंट ऍसिडिटी जावी म्हणून प्रॉडक्ट आहेत. तुम्ही जे स्क्रीनवरती बघताय हे मेडिसिन्स आहेत. आणि इंडियामध्ये डायरेक्ट सेलिंगमध्ये मेडिसिन हे रेंज आणणारी सनेज पहिलीच कंपनी आहे. मग याच्यामध्ये ज्यांना वेट लॉस करायचा आहे, जे डायबिटिक पेशंट आहेत किंवा असे वेगवेगळे आजार आपण दीदीला बघतो, फोन कर. सोयरेसिस सारखा आजार असेल, किडनीचे वेगवेगळे आजार असतील, तर या सगळ्या आजारावरती आपले प्रोडक्ट्स काम करतात. तर हे मेडिसिनल रेंज पण आहे आपल्याकडं. त्यानंतर पर्सनल केअर मध्ये आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छान दिसायला, छान राहायला आवडतं. येस ऑर नो? मग यामध्ये ब्रश करण्यापासून, अंघोळ करण्यापासून पुढे जे सगळे प्रॉडक्ट लागतात आपल्याला, त्यामध्ये फेस वॉश, फेस क्रीम, फेस स्क्रब, टूथपेस्ट, ब्रश, शॅम्पू, कंडिशनर, बॉडी लोशन्स असतील, त्यानंतर वेगवेगळे सोप असतील, टाल्कम पावडर्स असतील, डिओड्रंट्स असतील, हे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. ते सगळे डे नाईट क्रीम असेल, हे पण तुम्हाला इथं मिळू शकतं. त्यानंतर ब्युटी केअरचं आपल्याकडे स्पेशल किट आहे. त्याचबरोबर फूड प्रॉडक्ट्समध्ये घरामधले असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो आपल्या, जे आपल्याला आजाराजवळ घेऊन चाललेत. ज्याच्यामध्ये पहिलं तेल आहे. ट्रिपल रिफाइंड ऑइल खात असाल तर थांबवा. त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे राईस ब्रान ऑइलचा, ग्राउंडनट ऑइलचा. त्यानंतर बघितलं जे मीठ आपण खातो आयोडिनिक, तर ज्याच्यामुळे आज बीपीचे त्रास लोकांना व्हायला लागलेत, रॉक सॉल्ट खायला सुरुवात करा. जे साखर, सगळ्यांना माहिती साखरेमध्ये सल्फर आहे, वेगवेगळे केमिकल्स टाकले जातात बनवताना, पण आपल्याकडे ऑप्शन नाहीये, कारण गुळाची ढेप घरात असेल तर ते फोडून किती टाकायचे कळत नाही. आपल्याकडे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये जॅगरी पावडर तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर स्पाइसेस आहेत, वेगवेगळे घरातले प्रॉडक्ट्स, घर क्लिनिंग ठेवण्यासाठीचे प्रॉडक्ट सगळे आहेत. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये आणि वेटरनरीमध्ये पण आपल्याकडे एक फार चांगली रेंज आहे. ॲग्रिकल्चरमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना आज ऑलमोस्ट 50,000 हेक्टर ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करून दाखवली मित्रांनो. आज आपण रिसेंटली नवीन काही प्रॉडक्ट्स लॉन्च केले, ज्याच्यामध्ये जनावरांसाठीचे जे ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामुळे आपण पोल्युशन कमी करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला एक इकॉनॉमिकल ऑप्शन्स मिळू शकतो, जे तुम्ही डेली तुमचा खर्च पण कमी करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर आता आपल्याकडे रिसेंटली आपण काही प्रॉडक्ट्स लॉन्च केलेत, त्याच्यामध्ये एक अँटी ॲडिक्शन नावाचं प्रॉडक्ट आहे. जे वेगवेगळे लोकांना ॲडिक्शन्स असतात, ड्रिंक करणं असेल, तंबाखू असेल, काही लोकांना मिसरी लावायची सवय असते. असे वेगवेगळे जे आज ॲडिक्शन्स बनलेत, याला जर सोडवायचंय तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला असे कोण लोक आहेत, तर तुमच्यासाठी सनेज हा एक ऑप्शन आहे मित्रांनो. डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतो, फक्त ऑफलाईन नाही. आपण ऑनलाईन ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे प्रॉडक्ट्स पाठवायचं काम करतो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन कुणाला जर प्रॉडक्ट तुम्हाला जर वाटतंय द्यायचे, तर 100% तुम्ही देऊ शकता. त्यानंतर सनेजचा आणखीन एक महत्त्वाचा USP काय तर आपल्या सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये आपल्याकडे पॅनलवरती डॉक्टर्स आहेत.
आपल्याकडे पंचकर्मा सेंटर्स आहेत, आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आहेत, आपण हेल्थ चेकअप कॅम्प करतो, ओपीडीज करतो, डॉक्टरचे वेगवेगळे कॅम्प असतात. याच्यातून आपण लोकांना सर्व्हिस द्यायचं काम करतोय. अल्टिमेट एम काय आहे? की तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तुम्ही चांगले राहिले पाहिजेत, हेल्दी राहिले पाहिजेत आणि या भारताला हेल्दी बनवण्यासाठी आज आपल्याला काम करायचंय. आणि या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण ते करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये, कारण मी कायम म्हणतो, तुम्ही हेल्थ डिटॉक्सिफाय केली, बॉडी डिटॉक्सिफाय केली, सगळं झालं, पण केमिकल टाकायचं बॉडीमध्ये बंद करतोय का नाही करत आहे? कारण तिथं त्याची जर सुरुवात तुम्हाला कुठून करायची असेल तर ते ऑर्गॅनिक फार्मिंग पासूनच करायला लागेल. का? कारण शेतकरी आज प्रत्येक शेतकरी पीक लावायच्या अगोदर केमिकल लावतोय, पीक लावल्यानंतर केमिकल लावतोय, ड्रिंचिंग मधून केमिकल देतोय आणि स्प्रे मधून पण केमिकल देतोय. अल्टिमेटली हे सगळं आपल्या बॉडीमध्ये काही ना काही पर्सेंटेज मध्ये जाते का नाही जात चेक करा. आपण खेड्यातले लोक मला काय म्हणतात, नाही नाही आम्ही सगळं फ्रेश खातो. अरे पण फ्रेश तुम्हाला जे पाहिजे ते प्रोडक्ट घ्यायचं ठरवलं तर पहिला तुम्हाला बेनिफिट हा आहे की तुम्हाला 30% अप टू 30% डिस्काउंट दिला जातो. 10 ते 15% तुम्हाला फ्री प्रोडक्ट्स दिले जातात. कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे तुम्ही जर 4 महिने प्रोडक्ट्स परचेस केले तर तुम्हाला काय बेनिफिट होतो मी नेक्स्ट स्लाइडवर समजवतो. प्लस 4 ते 12% कॅशबॅक मिळतो आणि काही गिफ्ट्स, काही बोनन्जा पण आम्ही प्लॅन करत असतो. इमॅजिन करा, फक्त तुम्ही इथं रजिस्टर झालात डिस्ट्रीब्युटर म्हणून, कुठलाही ₹1 चार्ज केला आणि तुम्हाला जे पाहिजे तेच प्रोडक्ट परचेस केले, तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे ते 5 बेनिफिट तुम्हाला मिळतात. मग आता आपण थोडंसं समजून घेऊया की कन्सिस्टन्सी ऑफर एक्झॅक्टली कशी काम करते. ही कन्सिस्टन्सी ऑफर जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करत असताना आपल्याकडे जे बिझनेस कॅल्क्युलेशन होतं ते पीव्हीज मध्ये होतं. मग एक पीव्ही म्हणजे साधारणतः ₹2. आपण एक्झाम्पल घेऊया 2,500 पीव्हीचं. तुम्ही 2,500 पीव्हीचं प्रोडक्ट एका महिन्यामध्ये परचेस केलं म्हणजे ₹5,000 प्रोडक्ट तुम्ही परचेस केले, जे नॉर्मली आपण कुठेही गेलो तरी परचेस करतो. ₹5,000 प्रोडक्ट परचेस करत असताना तुम्हाला ₹750 ऍडिशनल फ्री प्रोडक्ट मिळतात. ₹100 कॅशबॅक येतो आणि असं तुम्ही सलग 4 महिने केलं तर तुम्हाला चौथ्या बिलिंग नंतर ₹5,000 प्रोडक्ट एक्स्ट्रा मिळतात, फ्री मिळतात, ऍब्सोल्युटली फ्री मिळतात. मग विचार करा, हे पर मंथचा डिस्काउंट, पर मंथचे फ्री प्रोडक्ट्स, पर मंथचा कॅशबॅक आणि चौथ्या बिलिंग नंतर ₹5,000 फ्री प्रोडक्ट तुम्हाला 60% डिस्काउंट मिळवून देतात. थोडक्यात काय, ₹80 टूथपेस्ट ₹32 पडते, ₹45 साबण ₹18 पडतो, ₹99 चहा पावडर ₹40 पडते. आता मला हे सांगा, मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठे मिळू शकतं का? ह्यातनं मला हे समजा शॉप जरी तरी पण तुम्ही 60% बेनिफिट मध्ये आहात. मग याच्यानंतर बिझनेस प्लॅन काय सांगतो तर ते थोडंसं आपण समजून घेऊया. एक्झाम्पल, तुम्ही 2,500 पीव्ही म्हणजे ₹5,000 मटेरियल तुम्ही घेऊन तुम्ही सुरुवात केली. तुम्हाला इथं जे प्रॉडक्ट मिळालेत ₹5,000 ते डीपी प्राइसने आणि डिस्ट्रीब्युटर प्राइसने मिळतात. पण त्याची ऍक्च्युअल एमआरपी जर बघितलं तर ऑलमोस्ट 6,500 पर्यंत असते. म्हणजे काय, तुम्हाला रिटेल प्रॉफिट किती मिळालं? ₹1,500. फ्री प्रोडक्ट्स मिळाले ₹750. कॅशबॅक मिळाला ₹100चा. म्हणजे तुमचा बेनिफिट 2,350 झाला. म्हणजे ऑलमोस्ट 40 टू 50% तुम्हाला ऑन द स्पॉट प्रॉफिट झालं. आता थोडंसं पुढे जाऊया. इथं सनेज ज्याचं प्रेझेंटेशन तुम्ही बघताय, ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय तो तुमच्या स्पॉन्सर किंवा अपलाईन. आणि ESESI ही एक एज्युकेशन सिस्टम आहे जी आज इंडियातली नंबर 1 ची एज्युकेशन सिस्टम आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढे हा बिझनेस करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी आम्ही हेल्प करत असतो. आता विचार करा, जसं मी आता समजवलं, 2,500 पीव्ही तुम्ही घेतलेत, तुम्हाला 2,350 चा फायदा झालाय आणि तुम्हाला जे आवडलेत प्रॉडक्ट किंवा तुम्हाला जे चांगले वाटलेत, तुम्ही एखाद्या व्यक्तीला रेकमेंडेशन दिलं की मी असं शॉप बदललंय, मला 2,350 चा फायदा झालाय, तुलाही होऊ शकतो. आणि तुमच्या ऐकण्यावरनं त्यानं सुद्धा दुकान बदललं आणि 2,500 पीव्ही म्हणजे ₹5,000 मटेरियल त्यांनी घेतलं, त्यांना सुद्धा 2,350 चा फायदा झाला. पण तुम्हाला ऑलमोस्ट त्याच्यावरती 800 ते ₹1,000 फायदा होऊ शकतो. मग मला सांगा, आतापर्यंत अशा किती प्रॉडक्ट्स आहेत, आतापर्यंत अशा किती इव्हेंट्स आहेत, आतापर्यंत अशा किती गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत, ज्या आपण लोकांना रिकमेंड केल्यात, प्रमोट केल्यात, पण आतापर्यंत एकही रुपया नाही मिळाला. मी कायम म्हणतो, लेडीज कुठलीही वस्तू विकत आणून त्या मैत्रिणीला दाखवते. जेंट्स कुठल्याही एखाद्या मित्राने विचारला, "अरे हे काय केलं पाहिजे?" तो रेकमेंडेशन करतो. पण जिथून ते पर्चेस होतात, तिथं एकही रुपया मिळत नाही. इथं फक्त रेकमेंडेशन जरी केलं, तरी तुम्हाला इन्कम मिळायला सुरू होतं. मग थोडंसं बघूया, की समजा मी 4 लोकांना 2,500 पी म्हणजे ₹5,000 मटेरियल घ्यायला लावलं, सगळ्यांना 2,350 चा फायदा झाला. पण तुम्हाला जर बघितलं, या 4 लोकांच्या पाठीमागं, या 4 ऑर्डर्सच्या पाठीमागं तुम्हाला ₹2,000 ते ₹4,000 मिळतात. हेच थोडंसं पुढे जाऊया. मला इथपर्यंत समजलं होतं, पण त्याच्या पुढे गेल्यानंतर मी कधी सीरियस झालो, ते ह्या स्लाइडवरती सीरियस झालो. नीट लक्ष देऊन ऐका. मी 4 लोकांना बिझनेस दाखवला.
4 लोकांना रेकमेंडेशन केलं, माझ्या रेकमेंडेशन होती, 4 लोकांनी प्रोडक्ट घेतले, त्यांना 2350चा फायदा झाला. मला ऑलरेडी 2000 ते 4000 रुपये मिळाले होते. पण त्याच्यानंतर या 4 लोकांना जो बिझनेस, जी प्रॉडक्ट्स आवडले आणि त्यांनी पण 4-4 लोकांना रेकमेंड केलं. ते 16 लोकांपर्यंत पोहोचले. आता या 16 मध्ये मी एकही आणला नव्हता. पण या 16 वरती मला 6400 रुपये अप्रॉक्सिमेटली मिळाले. मला कळलं 4 तर मी आणले होते, तिथं तर माझे एफर्ट्स होते. पण या 4 लोकांनी जे 4 आणलेत, जे 16 झालेत, त्याच्यामध्ये माझे एफर्ट्स नसताना सुद्धा मला पैसे मिळतात. ही सिस्टम मला पॅसिव्ह इन्कम कडे घेऊन जाऊ शकते. हा एक पॉइंट मला इथं क्लिक झाला होता आणि त्याच्यानंतर मी या सिस्टमला सिरियस झालो मित्रांनो. मग हेच आपण पुढे 64 पर्यंत पोहोचलो. 25,600, 256 ला 1 लाख, त्यानंतर 1024 ला 4 लाख 9,000 रुपये, 1365 लोकांच्या टीम मध्ये 5,44,400 रुपये तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मिळतात. अजिबात गरजेचं नाही की असं स्ट्रक्चर बनलं पाहिजे. हा बिझनेस फ्रँचायझी बेस्ड बिझनेस आहे मित्रांनो. म्हणजे काय, की जर बघितलं मिस्टर ए पासून मिस्टर डी पर्यंत जर माझे डायरेक्ट आहेत, मी ज्यांना बिझनेस मध्ये आणलं, यांच्या टीम मध्ये होणाऱ्या टर्नओव्हरवरती 9 ते 12% इन्कम मला मिळतो. ऍव्हरेज 10% इन्कम मिळतो. बिझनेस कसा झाला मॅटर करत नाही. तुम्हाला ऍव्हरेज 10% इन्कम इथल्या कंडिशन जेव्हा आपण फुलफिल करतो तेव्हा मिळत असतो. 1 लाख रुपयाचा टर्नओव्हर केला 10,000 रुपये, 10 लाखाचा टर्नओव्हर केला 1 लाख रुपये, तेच 1 करोडचा टर्नओव्हर झाला तर 10 लाख रुपये महिन्याला येऊ शकतात. मग येवले चहा, मिसळ, विठ्ठल कामत, डॉमिनोज, पिझ्झाज, हॉटेल, स्कूल सगळे फ्रँचायझीवरती काम करतात. आपण पण 250 प्रॉडक्टची फ्रँचायझी स्वतः घेऊ शकतो आणि आपण पण लोकांना देऊ शकतो. मला हे ना तर मग याच्यातून जर 10% इन्कम मिळत असेल तर बिझनेस स्टार्ट करण्याचे ऑप्शन्स कुठले? ठेवा माऊस. आज आपल्याकडे जर ऑप्शन बघितले मित्रांनो तर 2,500 पीव्ही, 7,500 पीव्ही, 15,000 पीव्ही, 25,000 पीव्ही असे 50,000 पीव्ही पुढचेही ऑप्शन्स अवेलेबल असतात. मी तुम्हाला 15,000 पीव्ही आणि 25,000 पीव्हीच्या ऑप्शनवरती थोडंसं बोलणार आहे. का? कारण करायचं आहे ना बिझनेस स्टार्ट. तर याचे काय बेनिफिट होतात ते मी समजवतो. ज्याला कस्टमर अँगलने स्टार्ट करायचंय, जो फक्त विचार करतो मला प्रोडक्ट कंझ्युम करायचे, तर मी नॉर्मली ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 सजेस्ट करत असतो. 2,500 पीव्ही किंवा 7,500 पीव्ही ज्याला फक्त कंझ्युमच करायचे. पण ज्याला बिझनेस करायचा आहे, जो वेल्थ क्रिएशनच्या पाठीमागे लागलाय, ज्याला फक्त हेल्थ वरती काम करायचंय, ऑप्शन 1 आणि 2 तुमच्यासाठी आहेत. पण ज्याला वेल्थ पण क्रिएट करायची, लाईफ मध्ये काहीतरी करायचंय, करिअर मध्ये प्रॉब्लेम आहे, तिथं सॉर्ट आउट करायचंय, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 तुमच्यासाठी ओपन आहे. मग ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 काय? 15,000 पीव्ही, एक पीव्ही 2 रुपयाचा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली मी 30,000 रुपयाचं किंवा 50,000 रुपयाचं मटेरियल परचेस केलं, याच्यामध्ये मला 9,000 रुपये रिटेल प्रॉफिट, इथं 13,000 रुपये रिटेल प्रॉफिट मिळतं. हेच फ्री प्रोडक्ट्स मला 15,000 पीव्ही मध्ये 5,000चे मिळतात. तेच 25,000 पीव्हीचं केलं तर 10,000चे मिळतात. 1,200 रुपये इथं कॅशबॅक मिळतो. मला इथं 2,500 रुपये कॅशबॅक मिळतो. इथं तुम्हाला 50% म्हणजे 15,200. इमॅजिन करा 15,000 पीव्हीचे प्रॉडक्ट परचेस केले आणि ते जर सेल केले तर तुम्हाला 15,200 राहू शकतात. तेच इथं 25,500 रुपये तुम्ही जर प्रॉडक्ट सेल केले तर मिळू शकतात. इमॅजिन करा एखादी हाऊसवाईफ जी घरामध्ये बसली, जी एज्युकेटेड आहे आणि एखादा व्यक्ती म्हणतोय मला पार्ट टाइम मध्ये काहीतरी करायचंय. तुम्ही 50,000 रुपयाचे प्रॉडक्ट परचेस केले आणि त्याच्यावरती जर 25,500 एका महिन्यात मिळाले, तर मला सांगा असा कुठं ऑप्शन आहे तुमच्या समोर? आज एक चहाचं स्टॉल टाकायचं म्हटलं तरी 1 लाख रुपीज मिनिमम लागतात. एक पान स्टॉल टाकायचंय 1 लाख रुपीज पेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट नाहीयेत. 50,000चे पैसे दिले, त्याच्यापेक्षा जास्तीचेच प्रॉडक्ट मला मिळाले आणि मी ते सेल केले आणि 25,000 रुपये कमवले. हा ऑप्शन पण तुमच्या समोर ओपन आहे. आणि आता हे मी घेतलं, पण जेव्हा माझं रेकमेंडेशन आहे, ज्या 4 लोकांचं स्ट्रक्चर आपण 2,500 पीव्ही मध्ये बघितलं होतं, हेच आपण जर 25,000 पीव्ही मध्ये बघितलं, तर 4 लोकांमध्ये तुम्हाला इथं 1,400 रुपये मिळाले होते, तेच इथं तुम्हाला 32,000 मिळतात. 16 लोकांमध्ये 6,400 मिळाले होते, इथं 67,200 मिळतात. हेच 25,000 आपण बघितलं, इथं 2,68,000 मिळतात. हेच 1,02,000 बघितलं, तिथं 10,75,000 मिळतात. आणि 43 लाख मिळतात. टोटल 5,45,000 बघितले होते, तेच इथं तुम्ही 57,44,000 बघू शकता मित्रांनो. मग ऑप्शन 15,000 पीव्ही, 25,000 पीव्ही, सनेज कॉर्नर होम शॉप आणि मॅक्सिमम सनेज मध्ये लोक 15,000 पीव्ही किंवा 25,000 पीव्हीच्या ऑप्शन सुरू करतात. मग तुम्ही स्वतः प्रोडक्ट वापरले 40% पैसे सेव्ह करा. तेच प्रोडक्ट सेल करायला लागलात 50% प्रॉफिट मिळवा. तेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट जॉईनिंग केलं त्याच्यावरती 20% पैसे आणि तुमच्या नेटवर्कमध्ये तुमच्या टीममध्ये जेव्हा लोक जॉईनिंग होतात किंवा तिथं प्रोडक्ट सेल केले जातात, परचेस केले जातात, त्याच्यावरती तुम्हाला 10% पॅसिव्ह इन्कम मिळू शकतो. मग मला सांगा असे 4-4 पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणारी एखादी सिस्टम तुम्ही आज आयुष्यामध्ये बघितली आहे का? मला वाटतं उत्तर नाहीये. आणि हीच पहिली सिस्टम आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला फॅमिली सिक्युरिटी म्हणून
जो व्यक्ती सिल्वर डायरेक्टर बनतो त्याला आपण 5 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल डेथ इन्शुरन्सचं कव्हरेज पण देतो. हा पण एक ऍडिशनल बेनिफिट आहे. ते नॉमिनीसाठी आपण ट्रान्सफर करत असतो, तो बिझनेस नॉमिनीला ट्रान्सफर करतो. विराट कोहलीचं पिक्चर का दाखवलंय? हा क्रिकेट प्लेयर आहे, सगळ्याला माहिती आहे. पण आज जर बघितलं तर सोशल मीडिया असेल, ॲडव्हर्टाइज असेल, याच्यामधून फार मोठे रेव्हेन्यू जनरेट करतायत. त्याचबरोबर क्रिस्टियानो रोनाल्डो आपण बघतोय 500 ते 700 करोड रुपये फक्त ॲडव्हर्टाइजचे इन्कम आहेत. पतंजलीचे योग म्हणजे बाबा रामदेव आपण सगळे ओळखतायत. आज किती मोठी कंपनी आहे, 40,000 करोडची ऑर्गनायझेशन, डाबर सारखं प्रॉडक्ट, बैद्यनाथ सारखं प्रॉडक्ट. मग हे प्रॉडक्ट का सेल होतात? याचं एक कारण आहे, ते म्हणजे क्वालिटी प्रॉडक्ट्स असतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क असतं आणि युजर बेस पाहिजे. आज सनेजचे प्रॉडक्ट्स 250 प्लस प्रॉडक्ट 100% क्वालिटी गॅरंटेड प्रॉडक्ट्स आहेत. डिस्ट्रीब्युटर नेटवर्क जसं मग सांगितलं 57 लाख लोकांचं नेटवर्क आहे आपलं. युजर बेस मोठा आहे. मग मला सांगा, जर आपण हे बनवलं, तुम्हाला क्वालिटी प्रॉडक्टचा सपोर्ट होणार आहे, तुम्ही नेटवर्क बनवायला लागले, युजर बेस बनवला, टर्नओव्हर वाढणार का नाही वाढणार? आणि टर्नओव्हर वाढला तर इन्कम 100% वाढणार, कारण टर्नओव्हर बेसिस इन्कम आहे 9 to 12%. तर आतापर्यंत आपण हायेस्ट जो प्रोग्राम केलाय तो 16,000 क्राऊड मध्ये केलाय पुण्यामध्ये बालेवाडीला. जे आपले लीडर्स आहेत, ज्यांचे अचिव्हमेंट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही तर लेडीज बघताय, हाऊसवाईफ बघताय, जेंट्स बघताय, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जे हाऊसवाईफ आहेत, नर्स आहेत, ग्रॅज्युएशन झालेले लोक, इंजिनिअरिंग झालेले लोक, हे सगळे तुम्ही तर बघू शकताय. डॉक्टर्स आहेत. वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे मी फार डेप्थ मध्ये जाणार नाहीये. पण तुम्ही बघू शकता की सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर स्क्रीनवरती वाचत असाल तर एक टेलरिंग केलेली लेडीज पण सक्सेसफुल आहे, एक हाऊसवाईफ पण सक्सेसफुल आहे, एक प्रायव्हेट जॉब करणारे HR मॅनेजर सक्सेसफुल आहेत, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे, कॉर्पोरेट्स मध्ये काम करणारे लोक सक्सेसफुल आहेत. मग आपण जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता, इकडे एक API मॅडम आहेत, मनीषा पाटील मॅडम. तर ह्या जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी 2 लाखापेक्षा जास्त पे आउट, आज 35 लाखाच्या आसपास इन्कम आहे आणि ऑन ड्युटी आहेत, API आहेत, त्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे. तुम्ही तर अशोक दास सर बघू शकता, जे सिव्हिल इंजिनियर आहेत. यांचं तुम्ही आज बघू शकताय. इथे योगेश धावले सर असतील, हे प्रायव्हेट जॉब करत होते. तुम्हाला इथं काही अकाउंटंट्स दिसत आहेत, काही मॅनेजर्स दिसत आहेत. त्यानंतर इथं एक मुलगा आहे बघा, मयूर फडतरे सर, तुम्ही बघू शकता, कॉलेज स्टुडंट. आज जर बघितलं तर आज 30 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे, कार घेऊन फिरतात स्वतःची. इकडे तुम्ही एक फार्मर बघू शकताय, ज्या आज जर बघितलं तर इथं तुम्ही इन्कम बघताय 32,90,000, पण ऑलरेडी लास्ट मंथ मध्ये 50 लाख रुपये इन्कम क्रॉस झालंय. टीचर्स बघताय, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्ही बघू शकताय, R&D मध्ये काम करणारे लोक तुम्ही इथं बघताय. त्याचबरोबर इथं पण तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळे वेब डिझायनर्स आहेत, प्रायव्हेट जॉब करणारे इंजिनियर्स आहेत. इथं तुम्ही एक बघू शकता, एक फॅमिली आहे जे पेंटिंगचा बिझनेस करत होते आणि मॅडम हाऊस वाईफ होत्या. आज 50 लाखापेक्षा जास्त इन्कम, काकडे फॅमिली तुम्ही बघताय. म्हणजे अशा अनेक एक्झाम्पल आहेत आपल्या समोर. इथं मसुरे फॅमिली तुम्ही बघू शकताय, जे 2 व्हीलर मेकॅनिक होते, आज ऑलमोस्ट 50 लाख रुपये इन्कम आहे. दत्ता सर प्रायव्हेट जॉब करत होते. त्यानंतर नामदेव भोसले सर असतील, सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यानंतर मी माझं स्वतःचं प्रोफाईल तुम्ही बघू शकता की बी मेकॅनिकल R&D मी जे सांगितलं ऑलरेडी. तर लास्ट मंथ मध्ये एका महिन्याचं इन्कम 2,89,000 रुपये. त्याचबरोबर इथे API नंदराज गबाले सर, त्यानंतर तुम्ही तर बघू शकता सर पण ऑन ड्युटी आहेत, ऑलमोस्ट 80 लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम आहे. तर डॉक्टर सचिन यादव सर आहेत, गिरीश गुरव सर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. असे वेगवेगळे लोक तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यानंतर जनरल स्टोअर चालवणारे पूनम मॅडम तुम्ही बघू शकताय. हे सगळे करोडपती लोक आहेत, हे प्राईम क्लब अबोव लोक आहेत. सुनीता मॅडम असतील, विकास सर असतील, त्यानंतर मस्के फॅमिली असेल, सर टीचर होते, मॅडम हाऊसवाईफ होत्या. त्यानंतर आज जर बघितलं तर मिनल कुलकर्णी मॅडम, प्रदीप सर असतील. लास्ट म्हणजे आता जर बघितलं तर 10-15 दिवसापूर्वी मित्रांनो, या फॅमिलीनं, मॅडम टीचर होत्या, सर बँकर होते, आणि यांनी लास्ट 15 दिवसापूर्वी मर्सिडीज बेन्झ परचेस केली. आज जर बघितलं तर टोटल इन्कम 2 करोड पेक्षा जास्त आहे. इमॅजिन करा, एक टीचर, एक बँकर, कधी आतापर्यंत तुम्ही मर्सिडीज मध्ये फिरताना बघितलाय का? आणि आता ऑलमोस्ट सगळे असे लोक आहेत जे मर्सिडीज बेन्झ, गणेश सर असतील, वैभव सर असतील, त्याचबरोबर तुषार सरांना तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, ट्रॅडिशनल बिझनेस करत होते, 2 करोड पेक्षा जास्त इन्कम आहे. अमोल पारख सर एक हाय प्रोफेशनल जॉब करत होते. आज जर बघितलं तर 3 करोड पेक्षा जास्त अर्निंग आहे. मागच्या महिन्याचा इन्कम 11-11.5 लाख रुपये. त्यानंतर सविता अवतडे मॅडम, ज्या स्टाफ नर्स होत्या, या बिझनेसला सुरुवात केली. लास्ट मंथचा एका महिन्याचा इन्कम 18.5 लाख रुपये मित्रांनो. आणि त्याचबरोबर आमचे जे सगळ्यांचे मेंटॉर आहेत, डॉक्टर अशोक तोडमल सर, बरेचसे असे लोक आहेत, त्यांचं प्रोफाईल बघून आजचं वेबिनार अटेंड करत असतील. लास्ट मंथचा इन्कम आहे 54 लाख. हे प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही 46 लाख बघताय, लास्ट मंथचा इन्कम आहे 50. हे क्राऊड, हे सेलिब्रेशन्स होतात अचिव्हमेंटचे, तुम्हाला इथं सेलिब्रेट केलं जातं, तुमच्या रँकला रिकॉग्नाइज केलं जातं. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय, तर एज्युकेशन. कारण ही इंडस्ट्री करत असताना मी कसं करावं, याच्यामध्ये मी काम कसं करावं, याच्यासाठी एक राईट प्लॅटफॉर्मची गरज असते, आणि ती एज्युकेशन सिस्टम थ्रू प्रोव्हाइड करतो. आणि मला असं वाटतं
की ESES एज्युकेशन त्याचबरोबर जे मी म्हणलं की हा बिझनेस करण्यासाठी प्रॉडक्ट्स परचेस करणं पॉसिबल आहे. हा बिझनेस करण्यासाठी एक राईट एज्युकेशन सिस्टमची गरज आहे आणि त्या एज्युकेशनचे फाउंडर डॉक्टर अशोकजी तोडमल सर, आमचे सगळ्यांचे मेंटॉर. मी खरंच मनापासून सरांना धन्यवाद देतो, कारण आज इंडियातली सगळ्यात टॉप मोस्ट एज्युकेशन सिस्टम आहे डायरेक्ट सेलिंग मधली. तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन या सिस्टमला चेक करू शकता, सरांना चेक करू शकता. त्यानंतर हे सगळे टूल्स आम्ही प्रोव्हाइड करतो हा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी आणि या 22 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी, ज्या ऍक्टिव्हिटीमधून तुम्ही या बिझनेसमध्ये ॲज अ लीडर म्हणून डेव्हलप होत असता आणि म्हणून मोठ्या इन्कमला जातो. जसं मी सुरुवातीला बोललो होतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस 3 गोष्टी ज्या मिसिंग आहेत ह्या भरून काढण्यासाठी आम्ही सगळेजण प्रॉडक्ट्स थ्रू लोकांना हेल्थ देतोय, बिझनेस प्लॅन थ्रू लोकांना वेल्थ देतोय आणि ESESIच्या एज्युकेशन एन्व्हायरमेंटमध्ये, सरांच्या थॉट्समध्ये लोकांना हॅपीनेस पण प्रोव्हाइड करायचं काम करतोय. कारण सरांचे एक छोटे छोटे व्हिडिओज आज बघितलं तर लोकांच्या लाईफमध्ये हॅपीनेस क्रिएट करतात. त्याच्यातले असे आपले स्वप्न आहेत, हेच इथून पूर्ण होऊ शकतात. जसं मी कायम सांगतो की टीव्ही, रेफ्रिजरेटर, मोबाईल, व्हेकल, हेअरस्टाईल, फॅशन सगळं बदललंय. आपल्याला आता अर्निंग ऑप्शन बदलायची गरज आहे मित्रांनो. चला स्टार्ट करूया बिझनेस. रजिस्टर करा स्वतःला. ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्याला KYC द्या, तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स इमिडिएटली रजिस्टर करा. फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन होतं आणि हेच ते स्क्रीनवरती तुम्हाला प्रोडक्ट दिसत आहेत. याच प्रोडक्टला तुमचे फूड सप्लिमेंट्स असतील, घरातले डेली नीड्सचे प्रोडक्ट्स असतील, हे घेऊन तुम्ही बिझनेसला सुरू करू शकता, जे ह्या सगळ्या आजारावरती काम करतात. वेट लॉस असेल, डायबिटीज असेल, कॉन्स्टिपेशन, आर्थरायटिस, ऍसिडिटी, अशा जेवढे आपल्याला आजार माहिती आहे सगळ्यावरती प्रोडक्ट काम करतात. काही ऍग्रिकल्चर, जे शेतकरी मला ऐकत असतील, तुम्ही ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट घेऊन पण बिझनेस चालू करू शकता. जर तुम्ही बाईकच्या शोधात असाल, बाईक परचेस करणार असाल, तर EV बाईकचा ऑप्शन घेऊन पण तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. तुमच्या हातात चॉईस आहे मित्रांनो. जसं मी सुरुवातीला बोललो होतो की प्रेझेंटेशन एंड पर्यंत ऐका, चॉईस तुमचीच आहे. पण तुमच्या आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस आणणारी ही अपॉर्च्युनिटी आहे, तर चॉईस तुमच्या हातात आहे. करायचं का नाही करायचं. हे प्रेझेंटेशन बघितल्यानंतर जर असं वाटलं की नाही करायचं, जे आज चाललंय ना मित्रांनो, ह्याच्यात काहीच बदल नाही होणार. हे इन्फ्लेशन ह्याच स्पीडनं वाढणार आहे. इन्कमचे ऑप्शन असेच राहणार आहेत. याच्यामध्ये काहीच बदल नाही होणार. पण समजा आपण ठरवलं, प्रोग्राम बघितला, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला, विचार केला की याच्यात नुकसान काहीच नाहीये, फक्त दुकान बदलायचंय, शॉप बदलायचंय आणि मी या अपॉर्च्युनिटीला सुरुवात करतो आणि सुरुवात केली, प्रॉडक्ट परचेस केले. अरे ऑलरेडी 40 to 50% डिस्काउंट मिळाला. नुकसान काहीच नाही झालं. चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स घरामध्ये आले आणि असं 2 मिनिटासाठी आपण विचार करूया की नाही झाला बिझनेस. लॉस काय आहे? पैसे दिले होते त्याच्यापेक्षा जास्तच प्रॉडक्ट्स मिळाले. पैसे दिले त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स मला मिळाले. पण या ESESIला फॉलो केलं, इथल्या लीडरशिपला फॉलो केलं, ज्याने तुम्हाला बोलवलंय त्याला फॉलो केलं, तर 100% तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत जाऊ शकता. हा बिझनेस विदाऊट लॉस 250 प्लस प्रॉडक्टची फ्रँचायझी तुम्हाला द्यायला घेऊन आलोय मित्रांनो आम्ही. आणि म्हणून म्हणलं होतं की डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? डायरेक्ट सेल, कस्टमर पर्यंत प्रॉडक्ट घेऊन जाणं आणि याच्यामध्ये फार मोठा पैसा लपलाय मित्रांनो. मग आज जर बघितलं तर तुम्ही विचार करत असाल की कधी-कधी वाटतं पॉझिटिव्ह, अरे करूया. काही लोकांचा विचार करत असेल की मला कोणाला तरी विचारायला लागेल, मला स्वतःला विचार करायला लागेल. अरे विचार करण्यासारखं काहीच नाहीये. पण समजा तुम्ही विचार करण्यात वेळ घालवला, ज्या इन्कम व्हायला पाहिजे होतं वरती, ते तुमचं प्लेसमेंट खाली जाऊ शकतं आणि आपण कायम म्हणतो अपॉर्च्युनिटीज डोंट वेट फॉर एनीवन. अवसर किसी का इंतजार नहीं करते. जसं म्हणतात ना की अपॉर्च्युनिटी नॉक्स वन्स. तुमच्या आयुष्यामध्ये एकदाच वाजवते दरवाजा. मग मला सांगा, जर आपल्या समोर सही निर्णय लेने का समय अभी है. बरेच लोक म्हणतात मला विचार करायला लागेल, मला निर्णय घ्यायला टाइम लागतो. रतन टाटा साहेब म्हणतात की मी निर्णय घ्यायला वेळ लावत नाही, जो मी निर्णय घेतलाय त्याला राईट करून दाखवायचं काम करतो. आणि आम्ही सगळ्यांनी तेच केलं. ज्यावेळेस हा प्रोग्राम बघितला, काहीच विचार नव्हता केला, डिसिजन घेतला आणि आज लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं मित्रांनो. मग ती वेळ आज तुमच्यावर आहे. ती वेळ आज तुमच्यावर आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम प्रेझेंटेशन बघत असाल किंवा कुणीतरी तुम्हाला आधी कुठेतरी प्रॉडक्ट्स दिले असतील आणि जर तुम्ही याला बिझनेसच्या अँगलनी बघत असाल, तर मला असं वाटतं आज, आत्ता आणि आत्ता हा मौका आहे तुमच्या समोर हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं. हजारो लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं. तुमच्या आयुष्यात का नाही होणार? आणि हे सगळं जसं तुम्ही सुरुवात केली, तुम्ही बघताय, अशी एक दिवस आम्ही पण हे प्रेझेंटेशन असंच बघितलं होतं. प्रश्न आमच्याही डोक्यात होते. सुरुवातीला जसं मी सांगितलं, मला वाटत नव्हतं की एवढं आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. याच सनेच्या बिझनेसच्या माध्यमातून आतापर्यंत 1 करोड पेक्षा जास्त इन्कम माझ्या अकाउंटला आलंय. आज चांगलं घर झालं, प्रॉपर्टीज झाल्या, इन्व्हेस्टमेंट झाल्या, लाईफस्टाईल चांगलं झालं. आज चांगल्या कारमध्ये फिरतो, चांगल्या घरात राहतो आणि माझ्यामुळं काही लोकांच्या आयुष्यामध्ये छोटं-मोठं कॉन्ट्रिब्युशन होताना मला बघायला मिळतं. मग मला सांगा, जे तुम्ही आज व्यवसाय करताय, ज्यावेळेस मला डिसिजन घ्यायचा होता, मला माझ्या मेंटॉरनी डॉक्टर अशोक सरांनी हाच प्रश्न विचारला होता, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आज सेटल्ड आहात, चांगलं करताय, पण तुमच्यामुळं किती लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन होतंय? माझं उत्तर नाही होतं आणि म्हणून मला भाग पाडलं मी स्वतःला, की मला हा बिझनेस करायचा आहे.
मला पॅसिव्ह इन्कम पाहिजे आणि एक सुंदर लाईफस्टाईल जगतोय मित्रांनो. ज्यावेळेस हा प्रोग्राम पहिल्यांदा बघत होतो 80,000 रुपये सॅलरी होती. पण ज्यावेळी मी रिझाइन केलं लास्ट इयर त्यावेळेस माझं वर्षाचं माझं पॅकेज होतं 35 लाख रुपये. आणि ते रिझाइन करून मी आज सनेज ॲज अ करियर म्हणून करतोय. एकट्या स्वतःसाठी नाही, हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन करायचंय म्हणून. तुम्ही आता पहिल्यांदा प्रॉडक्ट्स घ्या, सुरुवात करा. तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी आम्ही सगळेजण तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा. तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळेजण येस एज्युकेशन सिस्टम ही सिस्टम आज इंडियातली सगळ्यात टॉप मोस्ट एज्युकेशन सिस्टम आहे मित्रांनो. मग 7 फॉरेन ट्रिप झाल्या. आज जवळ-जवळ लाईफमध्ये बघितलं तर 20 कंट्रीज फिरलोय. या बिझनेसच्या माध्यमातून 7 वेगवेगळ्या देशांमध्ये जायचा योग आला. तुमचंही स्वप्न असेल फॉरेनला जायचंय, तर तुमचं स्वप्न इथून पूर्ण होऊ शकतं. ते स्वप्न इथून पूर्ण होऊ शकतं. आज माझ्यासारखे किती लीडर्स आहेत. जसं मी तुम्हाला लीडरचे जेव्हा एक्झाम्पल दाखवत होतो, अरे हाउसवाईफ सक्सेसफुल आहे, टीचर सक्सेसफुल आहे, डॉक्टर सक्सेसफुल आहे, एक प्रायव्हेट जॉब करणारी व्यक्ती सक्सेसफुल आहे, एक घरात लेडीज काहीच करत नव्हती ती सक्सेसफुल, एक शेतकरी, एक डॉक्टर, अनेक इंजिनियर्स इथं तुम्हाला सक्सेसफुल बघायला मिळतील. जर प्रत्येक कॅटेगरी मधला सक्सेस आहे व्यक्ती, तर मला सांगा तुम्ही पण होणार का नाही होणार? याच्यामध्ये एकच थिन लाईन आहे, येस ऑर नो. आणि मला वाटतं ते येस करण्याची वेळ आहे. तुम्हाला माझ्याकडनं, पूर्ण येस-येस-आय टीमकडनं, पूर्ण लीडरशिपकडनं आम्ही सगळेजण तुमचं या बिझनेसमध्ये वेलकम करतोय. आपण मिळून इंडियामध्ये हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसचं रिव्होल्यूशन क्रिएट करण्यासाठी काम करूया. आज पण तुम्हाला इंडियामध्ये टॉप 5 कंपन्यांमध्ये बघायला मिळेल. इंडस्ट्रीमध्ये आपण रिव्होल्यूशन क्रिएट करूया. तुमचं परत एकदा मी या बिझनेसमध्ये वेलकम करतो. तुमच्या आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस येण्यासाठी, तुमच्या स्वप्नांपर्यंत तुम्ही जाण्यासाठी आणि तुम्हाला या बिझनेसमध्ये येण्यासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक यू व्हेरी मच. झाली माझी. हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या डबल ठेवून